नमस्कार मंडळी, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला अगदी क्रिस्पी आणि चवीला एकच नंबर असा रावस तवा फ्रायची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आपण त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊयात। तर सर्वप्रथम मी इथे रावस मासा घेतला आहे, चांगला कापून घेतला आहे आणि चांगला स्वच्छ करून घेतला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी छोटा एक चमचा आगळ घातलाय। इथे तुम्ही लिंबू पण लावू शकता। एक चमचा हळद घालून घेतली। रावसचे छोटे छोटे पीस करून घेतलेत मी। आता 1 ते 1.5 चमचा इथे मी मालवणी मसाला घातलाय। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका। रावस मासा चवीला खूप मस्त लागतो, घेताना फ्रेश बघून घ्यायचा। आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचा आहे। तिखट डाळ आणि राईस सोबत हा फ्राय केलेला रावस खूपच भारी लागतो, मस्त कॉम्बिनेशन आहे। तर आपला आता सर्व मसाला व्यवस्थित लावून झाला आहे। आता आपण फ्राय करून घेऊयात। तुम्हाला जर इथे हे मसाला लावून मुरवट ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मी मुरवट ठेवत नाही। मी मसाला लावल्या लावल्या लगेचच फ्राय करते। मला असं वाटतं मुरवट ठेवलं की त्याला पाणी सुटतं, म्हणून मी मुरत न ठेवता लगेचच फ्राय करून घेते। आता मी इथे तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा असं दोन्ही मिक्स करून घेतला आहे। आता सर्व पीसना हे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित लावून घेऊयात। तुम्ही फक्त इथे रवा पण लावू शकता किंवा तांदळाचं पीठ पण लावू शकता। सर्व पीसना मी व्यवस्थित रवा आणि पीठ लावून घेतले। तर आता इथे मी एक पॅन घेतले, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल मस्त गरम झालंय। तर आता आपले सर्व पीस ह्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेऊयात। हे बघा किती मस्त दिसतायत बघा, आणि कलर पण खूप मस्त आलाय। तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेतल्यामुळे रावस मस्त कुरकुरीत तयार होईल। तर मी इथे बारीक रव्याचा वापर केला आहे, एकदम 0 साईजचा रवा असतो ना तो। आता वरून थोडीशी मी लसूण ठेचून घालते। ही लसूण खूप मस्त लागते याच्यासोबत, म्हणून मी अशी वरून घालते। तुम्हाला जर पेस्ट लावायची असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण इथे लावू शकता, पण अशी थोडी क्रंची आणि मस्त लागते लसूण। तर मी आता परतून घेते। एका साईडने फ्राय झालेत, आता दुसऱ्या साईडने परतून घेते। तर बघा मस्त किती भारी कलर आलाय आणि किती क्रिस्पी दिसतायत। असे तुम्ही नक्की एकदा करून बघा घरामध्ये। अशा पद्धतीने बाकी इतर कुठचाही फिश तुम्ही इथे वापरू शकता। मी एकदा परत परतून घेते दुसऱ्या साईडने, जर कुठे कसर राहिली असेल तर ती व्यवस्थित फ्राय होईल आणि रावस मस्त कुरकुरीत होईल। तर लसूण पण बघा आपला व्यवस्थित इथे तळला गेला आहे। हा तळलेला लसूण खूप भारी लागतो। तर आपले फिश फ्राय इथे रेडी आहेत। तर आता आपण काढून घेऊयात। अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत क्रिस्पी असा आपला रावस फ्राय बघा किती छान दिसतोय, मस्त गरम गरम तर एवढा भारी लागतो ना, काय विचारायलाच नको। खरंच तुम्ही एकदा ही घरात रेसिपी करून बघा, खूप मस्त होते आणि झटपट होते। आता मी मस्त डाळ भात बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत हा रावस मस्त मेजवानी आहे। तुम्ही पण या जेवायला। वरून थोडीशी कापलेली कोथिंबीर घालून घेते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।